आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील एका 65 वर्षीय महिलेला हातापायात झिंझिण्या आणि स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवत होता। या महिलेला साधी हालचाल करणं देखील अवघड बनलं होतं। अखेर तपासणीत तिला गुइलेन-बॅरे सिंड्रोम GPS हा दुर्मिळ आजार झाल्याचं निदान झालंय। यानंतर डॉक्टरांच्या पथकाने या महिलेवर उपचाराला सुरुवात केली आहे आणि यानंतर या विकारावर महिलेने देखील यशस्वी मात केली आहे। मात्र पुन्हा एकदा या दुर्मिळ आजाराचे तब्बल 22 संशयित रुग्ण पुणे शहरात आढळून आल्याची माहिती मिळतेय। या सर्व संशयित रुग्णांचे नमुने ICMR ला पाठवण्यात आले। तिथून तपासणी झाल्यानंतर या आजाराचा निष्कर्ष निघणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील 2 रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। GPS या दुर्मिळ आजाराची काही प्रकरणं पुणे महानगरपालिकेकडे नोंदवण्यात आली आहेत। खरं तर हा आजार 1 लाख लोकांमागे एका व्यक्तीला होतो। या आजाराचे रुग्ण बरे होत असले तरी 20% रुग्णांना 6 महिन्यांतही हालचालींमध्ये अडचणी येतात असे सांगण्यात येत आहे। शहरातील ज्या भागातून या रुग्णांची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे त्या भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम या भागामध्ये महापालिकेकडून पाठवण्यात आली। या आजाराला शॉर्ट फॉर्म मध्ये GPS असं म्हटलं जातं। हा आजार अत्यंत दुर्मिळ असून 1 लाखांमागे एक व्यक्तीला या आजाराची लागण होते। हा आजार झाल्यानंतर प्रामुख्याने हातापायांना मुंग्या येतात, अशक्तपणा जाणवतो। गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराला ऑटोइम्यून डिसऑर्डर असं देखील म्हटलं जातं। या आजाराचे निदान गुंतागुंतीचे असते। चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।